नमस्कार. शेखर 64च्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अगदी कालच्याच शेखर 64 मध्ये मी चिनिकम म्हटलं आणि मग चिनिकम म्हटल्यानंतर मला सहज असं वाटलं की चहा पिताना चहा टळकी सुचते की चहा टळकी करताना चहाची तलफ येते. खरं सांगायचं म्हणजे चहाची टपरी उगाचच बदनाम होते. आपण सगळे महा चावट असतो आणि मग चावटपणाचा वाव म्हणून चहा पितो की चहा पिताना चावटपणा सुरू होतो मला माहिती नाही. पण चावटपणा इतकाच चहाचा गुण नसतो. निदान माझं तरी तसं होत नाही. मी मगाशी कालच्याच भागात म्हटलं तसं की मी तसा आहे कॉफी लवर, पण प्रवासात चहा चालतो कारण तो पटकन कुठेही मिळतो आणि मोकळेपणाने सांगतो चहा पिणारी माणसं सिगरेट पिणाऱ्या माणसासारखी अत्यंत मोकळेपणाने एकमेकांशी बोलतात. तसं असताना मग चहा पिणं हा एक वेगळा अनुभव होतो. आणि मग असा जेव्हा अनुभव होत असतो ना तेव्हा मला चहा म्हटलं की सिक्कीम आणि गँगटॉक आठवतं. कारण त्याच्या दोन घटना या सिक्कीम गँगटॉक आणि चहाशी एकत्रित आहेत. त्या दोन्ही घटनांची वेळ ही साधारणपणे एक आहे. सकाळी 5च्या थोडं आधी. गँगटॉकला लवकर उजाडतं आणि मुळात मला लवकर उठायला आवडतं. झालं असं की हॉटेलच्या खोलीचे पडदे उघडून ठेवण्याची झोपण्याची माझी सवय आहे. सिक्कीमला उजाडतं खूप लवकर. त्यात मी राहत असलेलं हॉटेल MG रोडवर. त्यामुळे पहाटे 4:15लाच रस्त्यावर आवाज यायला लागले. त्या मस्त हवेत मलाही जरा खाली उतरून फिरून येण्याची लहर आली. खोलीचं दार उघडून बाहेर आलो तर बाजूच्या खोलीत माझे धाकटे चिरंजीवी खाली उतरण्याच्या तयारीत दिसले. म्हणून बापलेक दोघंही एकदम खाली उतरलो. आधीच हवेत गारवा होता. त्यात पाऊस भुरभुरायला सुरुवात झाली होती. अशी हवा म्हणजे चहा आणि गप्पा यांना आवर्जून आमंत्रण. पण इतक्या सकाळी अगदी गँगटॉकला सुद्धा दुकानं कुठनं उघडणार. त्यामुळे थोड्या वेळानं बंद दुकानाच्या पायरीवर एक चहावाला जेव्हा किटली घेऊन आला त्यावेळेला देवदूत या शब्दाचा खरा अर्थ मला कळला. पण त्याच्या समोर गर्दी. म्हणून आमचे चिरंजीव म्हणले की एक चक्कर मारून येऊ आणि मग चहा पिऊ. तसं एकदा केलं. चहा अमृततुल्यच होता. पण खरं म्हणजे त्या माहोलमुळे तो जास्त हवा होता. मग ते अमृततुल्य वाटणं चहाचं किती न वातावरणाचं किती हे गणित वेगळं. अजून अर्धा कप तरी चालेल ना असं आपलं शेअरिंग मोडवरती चिरंजीवांना विचारलं आणि तिथंच चुकलं. त्यांनी असं सांगितलं की बाबा आपण असं करू, या MG रोडला 2दा तरी राऊंड मारून येऊ आणि मग एक कप चहा दोघात मिळून पिऊ. सैतान असतात असले चिरंजीव. अमृततुल्यचं विष करून टाकतात. काय माहोल आणि काय प्रस्ताव. एखाद्या बाकावर बसून चहाचा कप पीत छानपणा झकास गप्पा रंगवायचं सोडून अशा वेळेला त्या संस्कृतमध्ये म्हटलंय ना, अरसिकेशु कवित्व निवेदनम शिरसी मालिख मालिख मालिख. ते म्हणतात ना ते हेच असतं, बाकी काही नसतं. पण आम्ही चिरंजीवी प्रस्ताव अंमलात आणत 5 वेळा चहा प्यायलो हे मात्र सांगितलं पाहिजे. कप अगदीच लहान होता. त्यात 1/2 अशी मी घालून घेतलेली समजूत आहे. याबद्दलचा सिक्कीम बदलाच एक दुसरा की किती प्रेझेंटेशन छान असतं आणि नाहीतरी चहा टळकीच करायला बसलोय. सिक्कीमहून परत यायच्या आदल्या दिवशीच सकाळपासून धुवाधार पावसाला सुरुवात झाली होती. वेळेच्या आधीच हॉटेल सोडलेलं बरं असं हॉटेलवाल्यानं दिलेल्या अनाहूत पण अत्यावश्यक सल्ल्यानुसार पहाटे 3:30-4 वाजताच हॉटेल सोडलं. बाहेर काळा कुट्ट अंधार आणि तुफान पाऊस सोडून रस्त्यावर तिसरं कोणीही नव्हतं. तासा दीड तासांनी जरा उजाडलं आणि पावसालाही कदाचित कंटाळा आला असावा. चालताना असलेले चिरंजीव चिरंजीवांसारखे वागले आणि त्यांनी चहाचा प्रस्ताव पुढे ठेवला आणि तेही कोणत्याही पूर्व अटी विना. पडत्या फळाची आज्ञा मानून समोर दिसलेल्या पहिल्या हॉटेलच्या किंवा दुकानाच्या समोर मी गाडी थांबायला लावली. दुकान नुकतंच सुरू होत होतं. स्वच्छ धुवून पुसत होता तो दुकान आणि बाहेरचा भागही. आम्हाला उतरताना पाहून पटकन 2 टेबल आणि काही खुर्च्या बाहेर लावल्या त्याने, त्याही ओल्या फडक्यानं पुसून. आम्ही बसताना गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल नॅपकिन सारखा दिला आम्हाला आणि विचारलं, बागडोगराला पोचायचंय ना तुम्हाला? या पावसात वेळ नका घालवू असं अगत्यानं सांगितलं. आम्ही चहाची ऑर्डर दिली. आमची ऑर्डर घ्यायच्या आधी दुकानाच्या कंपाऊंडशी हळद कुंकू आणि फूल ठेवून आला तो.
चहा टाकायला सुरू करताना ओट्याच्या टोकालाही हळद कुंकू फुलं लावून त्यांनी नमस्कार केला. चहा तयार झाल्यानंतर एका मोठ्या मगामध्ये त्यांनी उंबरठ्याला आणि ओट्याला त्याचा प्रसाद दाखवला आणि मग आमच्या 2 बक्षीदार मगात ओतला. ते 4 मग झकास कोरीव काम केलेल्या ट्रेमध्ये ठेवून त्यांनी आमच्या टेबलावर ठेवले. आम्ही ऑर्डर दिलेली नसताना अशाच सुंदर नक्षीकाम केलेल्या प्लेटमध्ये बिस्किटही आले. त्या 2 प्लेटची रंगसंगती, त्यातले चहाचे मग आणि बिस्किट आणि यांची मांडणी. चहा तर सुंदर होताच, पण ही सौंदर्य दृष्टीही होती. मी त्याला म्हटलं, आम्ही दोघं आहोत, ड्रायव्हरना चहा नकोय. 4 का? तो म्हणला, 1 बिस्किट बुडवून खायला, 1 नुसतं चहा म्हणून प्यायला. बिल देताना आधी तो बाहेर गेला. तिथल्या छोट्या बागेतली 2 सुगंधी फुलं घेऊन आला. बिल आणि सुगंधी फुलं देत म्हणाला, शुभास्ते पंथाना. मला काय वाटलं कोण जाणे. मी धावत आमच्या गाडीशी गेलो. बॅगमधनं नवीन शाल काढली. बिलाचे पैसे देण्याआधी त्याच्या 2 खांद्यांवर शाल घातली आणि मी म्हणलं, देव तुझं भलं करो. त्यावर तो म्हणला, मला तुमची भाषा येत नाही, पण तुम्ही काय म्हणलात ते कळलं मला. कारण मी तुम्हाला हेच म्हणणार होतो, आजच्या दिवसाचे पहिले ग्राहक म्हणजे तुम्ही देव होतात. आज इतक्या वर्षानंतरही त्या फुलांचे जलबिंदू आणि तो सुवास जाणवतो. चहा म्हणजे अतिथी देवो भव. प्रसंग, माणूस आणि आठवणी. आणि तेव्हापासून सिक्कीमला जाताना किंवा कुठच्याही अनोळखी ठिकाणी चहा प्यायला उतरताना इतकंच वाटतं की चहा हा सार्वजनिक संवादाचा पासवर्ड आहे आणि कॉफी हा स्वांत सुखाय आत्मसंवादीचा पासवर्ड आहे. ते माहोलचे मारेकरी नाहीत, माहोलचे मदतनीस आहेत. आपण शोधायचं असतं आपला गंधार कुठचा आणि आपला षडज कुठचा. चहाची चहा टळकी. मनपूर्वक धन्यवाद. शेखर 64.